नमस्कार भक्तहो, ही स्वामी अनुभव कथा या चॅनलवरची आजची प्रेरणादायी कथा आहे. जीवनात संकटे येतातच, पण अशा प्रसंगी जर आपल्यासोबत स्वामी समर्थ असतील तर काहीही अशक्य वाटत नाही. आज आपण ऐकणार आहोत एक अशी घटना जिथे स्वामी समर्थांनी एका खचलेल्या भक्ताला आश्वासक दृष्टिकोन दिला आणि त्याचं आयुष्य बदललं. गोष्ट आहे रामनाथ नावाच्या एका गृहस्थाची. त्याचा व्यवसाय बुडाला होता, कर्ज वाढलं आणि एक नातेवाईक पाठ फिरवत गेला. अशा निराश अवस्थेत त्याला वाटलं हे आयुष्य निरर्थक आहे. एक दिवस त्याने एका मित्राच्या सांगण्यावरून अक्कलकोट गाठलं. स्वामी समाधी स्थळी गेल्यावर त्याचं मन थोडं हलकं झालं, पण डोळ्यात पाणी होतं. त्याला कुणीतरी सांगितलं, स्वामींच्या वटवृक्षाखाली बसून शांत मनाने ध्यान कर. रामनाथ वटवृक्षाखाली डोळे मिटून बसला आणि आश्चर्य, त्याला असं जाणवलं, एक आवाज त्याच्या मनात स्पष्ट ऐकू आला, घाबरू नकोस, संकट ही तुझी परीक्षा आहे, मी तुझ्यासोबत आहे, पुन्हा उभा राहा. त्या दिवशी रामनाथचं जीवन बदललं. तो पुन्हा लढला, प्रयत्न केले आणि 2 वर्षातच त्याचा व्यवसाय पुन्हा उभा राहिला. आणि सर्वात मोठं म्हणजे त्याला आयुष्यावरचा विश्वास परत मिळाला. भक्ताहो, ही गोष्ट आपल्याला शिकवते की संकट आली तरी खचायचं नाही. स्वामी समर्थ हे फक्त देव नव्हते, ते आपले आधारस्तंभ आहेत. त्यांचा विश्वास मनात ठेवा, प्रयत्न करत राहा आणि एक दिवस यश तुमच्याबरोबर उभं राहील. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर स्वामी समर्थ अनुभव कथा चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. श्री स्वामी